भाजीपोळी बनवण्याचा कंटाळा आलेला असेल तर आज आपण धाबा स्टाईल चना दाल तडका बनवणार आहोत आणि त्याच्यासोबतच जीरा राईस बनवणार आहोत। हे कॉम्बिनेशन खूप टेस्टी लागतं आणि झटपट होणार आहे। तर त्याच्यासाठी इथे मी 1 कप भरून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ती 1 तासभर भिजत घातलेली होती। तर तुम्ही 1 ते 2 तास भिजत घालू शकता। हरभऱ्याची डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्याच्यासाठी आपण भिजत घातलेली आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर 15 मिनिटांसाठी तुम्ही गरम पाण्यामध्ये सुद्धा ही डाळ भिजत घालू शकता। त्याच्यानंतर ही डाळ आपल्याला एका कुकरमध्ये टाकायची आहे। त्याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। 1 मीडियम आकाराचा टोमॅटो सुद्धा चिरून घालायचे आहे। 5-6 लसणाच्या पाकळ्या याच्यात घालायच्या आहेत। त्याचप्रमाणे इथे दालचिनी आणि मसाला वेलची घेतलेली आहे, ती सुद्धा याच्यामध्ये घालायची आहे। तेजपत्ता घालायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा घालू शकता। याच्यामध्येच आपण 1 चमचाभर मीठ घालणार आहोत। नंतर लागल्यानंतर परत आपण मीठ घालू शकतो। तर याच्यामध्येच आता आपल्याला थोडीशी हळदसुद्धा घालायची आहे आणि ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतली ती त्याच कपाने 4 कप आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे। कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। हरभऱ्याची डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे एवढ्या शिट्ट्या लागतातच। आपली डाळ आता चांगली शिजलेली आहे। पूर्ण कुकर थंड झाल्यानंतरच झाकण ओपन करायचं आहे। एकदा डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। खूप जास्त फेटायची नाही आहे। याच्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ मोठी मोठीच हवी आहे, त्याची चव भन्नाट येते। तर याच्यामधली दालचिनी आणि मसाला वेलची आपण काढून टाकलेली आहे। जर तुम्हाला हवी असेल त्याच्यामध्ये तर ठेवू शकता, पण खाताना ती मध्ये येते त्याच्यामुळे काढलेली आहे। डाळ तुम्ही पाहू शकता एकदम मऊसूत अशी शिजलेली आहे। त्याच्यानंतर गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची आहे। त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकायचं आहे आणि 1 चमचाभर आपल्याला तूप घालायचं आहे। तुपामुळे चव भन्नाट येते, तर तुम्ही पूर्ण हा तडका तुपामध्ये सुद्धा करू शकता। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की याच्यामध्येच आपल्याला 1 चमचाभर जिरंसुद्धा घालायचं आहे। जिरं तडतडलं की थोडंसं कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। परत याच्यामध्ये आपल्याला 1 दालचिनी आणि मसाला वेलची घालायची आहे। 1 चमचा आपल्याला किसलेलं आलं घालायचं आहे। 1 चमचा आपल्याला किसलेला लसूण घालायचा आहे किंवा आलं लसणाची पेस्टसुद्धा घालू शकता, पण आलं लसणाची पेस्ट करताना थोडीशी जाडसर ठेवायची आहे। 1 हिरवी मिरची याप्रमाणे स्लिट करून टाकायची आहे। तर हे सगळं आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे। थोडंसं परतलं की 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे, खूप जास्त आपल्याला शिजवून घ्यायचा नाही। थोडासा मऊ झाला की बाकीचे मसाले आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे। तर थोडीशी हळद घातलेली आहे। 1 चमचाभर आपल्याला याच्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची आहे, ही तिखट नसते। त्याच्यानंतर 1/4 टीस्पून याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे। हरभऱ्याच्या डाळीने गॅसेस होतात, त्याच्यामुळे हिंग आपल्याला याच्यामध्ये कंपल्सरी घालायचं आहे। त्याच्यानंतर 1 चमचाभर आपल्याला धने पावडर घालायची। हे सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला 1 मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर थोडंसं आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे आपला टोमॅटो आहे तो लवकर मऊ होतो आणि लवकर शिजतो। तर 2-3 मिनिटांनंतर पाहू शकता आपले मसाले आहेत ते चांगले परतलेले आहेत। याच्यामध्येच आता आपल्याला 1 चमचाभर गरम मसालासुद्धा घालायचा आहे। कोणत्याही ब्रँडचा तुम्ही इथे गरम मसाला घालू शकता। तर टोमॅटो आता चांगलं शिजलेलं आहे, याप्रमाणे थोडंसं आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे। तर आपले सगळे मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आहे। परततानाच थोडीशी घालायची आहे, बाकीची कोथिंबीर आपण नंतर वापरणार आहोत। तर शिजलेली जी डाळ आहे ती आपल्याला या मसाल्यांमध्ये घालायची आहे। जे मसाले आहेत ते आपण चांगले तेल सुटेपर्यंत परतलेले आहेत। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे। तर पाण्यात टाकायचं असेल तर गरम पाण्याचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे। त्याचप्रमाणे इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। अगोदरसुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं, त्या हिशोबाने याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे आणि खूप सारी याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। तर हे आपल्याला खूप जास्त वेळ शिजवायचं नाही। 1 उकळी आली की बंद करणार आहोत। तर याच्यावर आपल्याला तडका द्यायचा आहे, म्हणजे जो धाबाचा फ्लेवर आहे तो आपल्या डाळीला येईल। तर तूप गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। गॅसची फ्लेम बंद करायची। त्याच्यानंतर याच्यामध्येच आपल्याला 2 लाल मिरची टाकायची आहे आणि 1 चमचाभर याच्यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायची आहे आणि आपला तडका तयार झालेला आहे। जी डाळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा तडका टाकायचा आहे।
तर या तडक्याने आपले जो चना डाळचा फ्लेवर आहे तो दुप्पट होतो. तर तडका कंपल्सरी आपल्याला द्यायचा आहे. तर मस्त अशी आपली चना डाळ तडका तयार झालेला आहे बघा. तुम्ही हा चपातीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही सर्व करू शकता. खूप टेस्टी होतो. तर याच्यानंतर आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे. त्याच्यासाठी 1 कप भरून मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहे. हे आपल्याला 3 ते 4 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे. तर भिजत वगैरे घालण्याची गरज नाही आहे. फक्त 3-4 पाण्यातून आपल्याला याप्रमाणे चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचे. तर तांदूळ मी व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत. आता त्याच्यानंतर आपल्याला गॅसवर कुकर ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तूप घालायचं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलामध्ये सुद्धा जिरा राईस बनवू शकता. तूप गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला 1 दालचिनी आणि 1 मसाला वेलची टाकायची आहे. मसाला वेलची आणि दालचिनी थोडीशी परतली की याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा भरून आपल्याला जिरं घालायचं आहे. तर जिरं थोडंसं जास्त प्रमाणातच वापरायचं आहे. जिरं थोडंसं परतलं की याच्यामध्ये आपण धुतलेला जो तांदूळ आहे तो टाकायचा आहे. तांदूळ आपल्याला भिजत वगैरे घालण्याची काहीच गरज नाही. तुम्ही डायरेक्टली जरी टाकला तरीही चालेल. तर जो तांदूळ आहे तो आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. परतण्याची वगैरे गरज नाही आहे. फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ज्या कपाने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच कपाने 1.5 कप आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. 1 कप तांदूळ असतील तर त्याच्यासाठी आपल्याला 1.5 कप इथे पाणी लागणार आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. पूर्ण थंड झाल्यानंतरच कुकर उघडायचं आहे. तर मी भात बनवून बराच वेळ झालेला आहे. या दिवसात भाजीपोळी बनवण्याचा आणि खाण्याचा सुद्धा कंटाळा येतो. तर रोज रोज भाजीपोळी खाण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही हे कॉम्बिनेशन बनवलं तर खायला खूप टेस्टी लागतं आणि बनवायला सुद्धा फार झटपट होतं. तर एकदा तुम्ही करून बघा. खूप टेस्टी अशी आपली चना दाल तडका आणि जिरा राईस तयार झालेला आहे.